मित्रांनो, तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रथ कुठे आहे? ब्रह्मोत्सव साजरा होतो तो कुठे होतो? आणि देव आपल्या भक्ताला भेटायला पालखीत बसून स्मशानात जातात नाही ना? चला तर मग जाणून घेऊया या मंदिराबद्दल, या गावाबद्दल। नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र सागर भुरे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर जसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण माहिती घेणार आहोत एक अशा मंदिराबद्दल जे प्रभू व्यंकटेश्वर म्हणजेच भगवान बालाजी यांना समर्पित आहे। हे मंदिर आहे खानदेश प्रांतातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहर येथे। मित्रांनो, याचा इतिहास फार रंजक आहे। एक प्रभू तिरुपती बालाजींचे निस्सिम भक्त होऊन गेले गिरीशेठ शिंपी। गिरीशेठ शिंपी यांनी आपल्या वयाच्या 15व्या वर्षापासून ते वयाच्या 81व्या वर्षापर्यंत पारोळा ते तिरुपती अशी पायी वारी केली। ही वारी मित्रांनो जवळपास 40 दिवस चालायची। पण वयाच्या 81व्या वर्षी ज्यावेळेस त्यांनी प्रभू बालाजींची शेवटची वारी केली त्यावेळेस त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी देवाला सांगितलं, देवा आता आपले भेटणे नाही, कारण शरीर आता साथ देत नाही। आणि एवढं बोलून गिरीधर शेठ शिंपी आपल्या पारोळा शहराकडे परत यायला निघाले। परंतु म्हणतात ना, भक्तविन भगवंत कैसा। आणि मग गिरीशेठ एका ठिकाणी स्नानास थांबलेले असताना ज्यावेळेस ते आपली झोळी खाली ठेवत होते त्यावेळेस त्यांना ती झोळी अचानकपणे जड लागली। आणि मग त्यांनी ती झोळी उघडली तर बघतात काय, एक पंचधातूची सुंदर अशी 11-12 इंचाची एक प्रभू बालाजींची मूर्ती त्यांच्या झोळीत आलेली होती। तुम्हाला माहिती आहे, सगळ्या ठिकाणी आपण प्रतिष्ठापना केलेल्या मूर्त्या बघतो, परंतु महाराष्ट्रातलं हे असं ठिकाण आहे जे स्वयंभू आहे। प्रभू बालाजी स्वतः भक्तांच्या झोळीत आलेले आहेत, असं हे जागृत देवस्थान आहे। मग गिरीशेठ पारोळ्याला आले, त्यांनी मंदिर बांधलं आणि प्रभू बालाजींची त्या मूर्तीला त्यांनी प्रतिष्ठापना करून प्रभू तिरुपतींच्या धर्तीवर पारोळ्यामध्ये ब्रह्मोत्सव सुरू केला। आता ब्रह्मोत्सव काय असतो मित्रांनो? ब्रह्मोत्सव म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढे 15 दिवस चालणारा हा उत्सव असतो। यामध्ये वहन असतात, पालखी असते, रथ असतो आणि महाप्रसाद असतो। तर असा हा 15 दिवस ब्रह्मोत्सव असतो। आता वहन काय असतं? तर वहन एक षटकोनी ठोकळा बनवलेला असतो लाकडाचा आणि त्याला 2 लाकडाची चाकं लावून माणसं तो रथ वहन ओढतात। आता हे वहनावर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची भावली असतात आणि ही भावली मित्रांनो लाकडाची असतात। तुम्ही जवळून बघितलं ना तर तुम्हाला माहितीही पडणार नाही की ती लाकडाची भावली आहेत। अशी अतिशय असं कलाकुसर केलेलं काम या भावल्यांवर आहे। हे जे वहन असतात ना, यांचे मार्ग ठरलेले असतात। स्वतः प्रभू बालाजी सगळ्या भक्तांना भेटायला जातात। संध्याकाळी 7, 7:15च्या सुमारास मुहूर्तावर हे वहन निघतात आणि आपल्या ठरलेल्या मार्गक्रमणाने परत मंदिरात येतात। आता काही वहन हे 4 तासचा जातात, काही वहन अक्षरशः मित्रांनो 14, 15 तास जातात। एवढं पूर्ण असं बालाजी भगवान सगळ्या भक्तांना आपले दर्शन देतात। त्यानंतर सप्तमीच्या दिवशी प्रभू बालाजी स्वतः पालखीत बसून गिरीधर शेठ शिंपी यांची जी स्मशानभूमीत समाधी आहे या ठिकाणी ते भेटायला जातात। आणि जाणकार असं सांगतात की स्वतः देव या ठिकाणी रडतात। भक्ताला भेटायला आल्यावर स्वतः देव या ठिकाणी रडतात, परंतु ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं बघणं। जो भाग्यवंत असतो त्यालाच ते दिसतात। आणि मग येते एकादशी। एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रथ या ठिकाणी निघतो। हा रथ जवळपास 5 मजली इमारतीत काय मोठा मित्रांनो, आणि गावाच्या त्या एवढ्या छोट्याशा गल्लीतून हा रथ पुढला जातो। दुपारी 12, 12:30च्या मुहूर्ताला रथ निघतो आणि एक 14 ते 15 तासाचा गाव प्रवास करून हा रथ आपल्या जागेवर येतो। परंतु मित्रांनो, हा रथ ओढायला कमीत कमी 600-700 लोक लागतात। एवढा मोठा हा रथ आहे। फार कमी लोकांना ह्या रथाबद्दल माहिती आहे। महाराष्ट्रात असे भरपूर ठिकाण आहेत जे लोकांना आपल्या माहिती नाही आहे, त्यापैकीच हे एक ठिकाण आहे। त्यानंतर पुढील 2 दिवस परत वहन असतात, अंगद आणि इंद्र सभा। आणि ब्रह्मोत्सव हा एक अशी पर्वणी आहे खानदेश प्रांतासाठी की सगळीकडे तुम्हाला चैतन्यमय वातावरण दिसेल। जळगाव जिल्हा असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या ठिकाणची लाखोंची संख्या या ठिकाणी दर्शनाला येत असते। तर या ठिकाणी आपण एकदा अवश्य भेट द्या। आता तुम्ही म्हणाल, सागरजी तुम्ही तर आम्हाला सांगितलं भेट द्या, पण तुम्ही तिथे पोहोचणार कसं? तर फार सोपं आहे मित्रांनो। जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर बाय रोड असाल तर आपल्याला नाशिक हायवे पकडून धुळ्यापर्यंत जाऊन धुळ्यावरून नॅशनल हायवे 6 वरून पारोळा पोहोचता येतं। हा बाय रोड 350 किलोमीटरचा प्रवास आहे। आणि जर आपण ट्रेनने येणार असाल तर जळगाव जाणारी कोणतीही ट्रेन पकडून आपण जळगावला उतरू शकतात आणि जळगाववरून 1 तासाचा प्रवास बसने प्रवास करून आपण पारोळा या ठिकाणी येऊ शकतात। तसेच जर आपण पुण्यावरून येणार असाल तर आपण मनमाड पर्यंत येऊ शकतात किंवा जळगाव पर्यंत येऊ शकतात। जर आपण मनमाडवरून आलात तर बसने आपल्याला 2 ते 2.5 तासाचा प्रवास करावा लागेल आणि आपण जळगाववरून आलात तर परत
1 तासाचा बसने प्रवास करून आपण पारोळा येथे पोहोचू शकतात. या ठिकाणी अन्नछत्र चालतं. अतिशय सुंदर असा हा उत्सव आहे मित्रांनो, एकदा नक्की भेट द्या. ह्या वर्षाच्या ब्रह्मोत्सवाची लिस्ट मी आता पुढे देणार आहे, तर ती नक्की बघा आणि त्याप्रमाणे आपलं एक प्लॅनिंग करून या ब्रह्मोत्सवाला नक्की भेट द्या. धन्यवाद.